नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चला आज आपण काय बघणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर ह्या बघा, रानातून हिरव्या हिरव्यागार अशा छान अशा मिरच्या आणलेल्या आहे. एकदम कवळ्या कवळ्या अशा मस्तपैकी अशा ह्या हिरव्यागार अशा मिरच्या आणलेल्या आहे. तर आज आपण ह्या मिरच्यापासून सुकटाची चटणी बनवणार आहोत, पाट्यावरची. तर हे बघा, सुकट त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे आणि हा लसूण घेतलेला आहे आणि मीठ आणि हिरव्या मिरच्या. याच्याशिवाय याच्यात दुसरं काहीही सुकटाच्या चटणीत टाकत नाही. आणि मिरच्या भाजून असे छान अशा छानसा लसूण टाकून आणि सुकट भाजून त्याची पाट्यावरची आपण सुकटाची चटणी आज बघणार आहोत. तर पाट्यावर वाटून सुकटाच्या चटणीची वेगळीच टेस्ट असते आणि वेगळीच चव लागते. तर आज आपण साधे सोपे आज सुकटाची चटणी पाट्यावरची वाटून तव्यावर तळलेली पाहणार आहोत. तर चला, प्रथम आपण तव्यावर मिरच्या भाजून घेणार आहोत लालसर आणि सुकट भाजून घेणार आहोत. हे बघा, आपण तवा ठेवलेला आहे छान असा मस्तपैकी. आणि आता ह्या तव्यावर आपण चांगलं असं सुकट हे भाजून घेणार आहोत. तर सुकट हे आपण असं लालसर चांगलं आणि मस्त मध्यम भाजणार आहोत, कारण चटणी पूर्ण परत आपण तव्यावर तळणार आहोत. तर त्याच्यासाठी असं सुकट म्हणजे लय काळं बी नाही करायचं, काय नाही, मॅडम असं गरम करून घेणार आहोत. तर आता हे सुकट आपण छान असं गरम होत आहे. आणि पाट्यावरची सुकटाची चटणी मैत्रिणी खाऊन बघा, किती छान लागते. गावाकडे पाट्यावर वाटतात, आपण काय इकडे आपल्याकडे मिक्सर आहे, आपण मिक्सरवर वाटतो. मग गावाकडे पाटा आहे तर पाट्यावर ही मिरची वाटल्या जाते. झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारी आपली सुकटाची चटणी. तर बघा पाट्यावरची कशी बनवत आहे मैत्रिणी. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. तर तुमच्याकडे पाटा नसेल तर मिक्सरमध्ये बनवून पण अशी छान अशी सुकटाची चटणी बनवत आहोत. आता आपण हे सुकट भाजून घेतलेलं आहे छानसं. आता आपण सुकट हे काढून घेणार आहोत. पूर्ण असं सुकट आता आपण काढून घेतलं. तर हे बघा, सुकट असं छान असं भाजलेलं आहे. हे बघा, लालसर असं सुकट आपण भाजून घेतलेलं आहे. आता आपण काय भाजणार आहोत, तर ह्या मिरच्या. आता ह्या मिरच्या हिरव्या आपण लालसर भाजणार आहोत तव्यावर, कारण मिरच्यांचा आपण ठेसा करणार आहोत, पाट्यावर वाटणार आहोत. आता याच्यावर थोडंसं तेलाचा असं टिपका टाकावं लागणार आहे. तर हे बघा, तेलाचा टिपका का टाकतो म्हणजे लवकर भाजता मिरच्या. तर हे बघा, तडतड करायला लागल्या, काळसर अशा लाल काळे डाग पडोपर्यंत आपण थोडेसे काळे डाग पडोपर्यंत भाजणार आहोत. छान असं तोंडाला चव वाढणार मला. लसण आपण भाजणार नाही, लसण भाजला तर चांगला नाही लागत, पुंगट लागतो. तर लसण आपण कच्चाच घेणार आहोत. याच पद्धतीने ह्या मिरच्यांचा ठेसा बी खूप छान लागतो पाट्यावरचा. तर आता मी एक वेळेस तुम्हाला पाट्यावरचा ठेसा बी दाखवणार आहे, हिरव्यागार असे छान मिरच्यांचा. तर हे बघा मैत्रिणींनो, आता ह्याला काळे डाग पडत आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण भाजलेले आहेत छान असे मिरचीला काळे डाग पडत म्हणजे भाजलेले आहे चांगले. आता तडतड आवाज येतो, डबल भाजावं लागतो, तर लय काळ्याने होऊन द्यायच्या तळल्या जाताना. आता हे छान असं नरम झालेले आहे. हे बघा, चला आता आपण ह्या मिरच्या काढून घेणार आहोत. ह्या बघा मैत्रिणी, किती छान अशा मिरच्या आपण भाजलेल्या आहे, काळेसर डाग पडोपर्यंत असे छान मस्त. आणि सुकट बी असं लालसर असं भाजलेलं आहे. तर आता आपण पाट्यावर आता आपण हे वाटून घेणार आहोत. तर चला आता. तर हा बघा मैत्रिणी, आपला पाटा असा छान असा धुवून घेतलेला आहे स्वच्छ.
छान असा हा पाटा कुरुंदाचा आहे आपला. तर आता स्वच्छ असा आपण धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण प्रथम मिरच्या वाटणार आहोत. अशा भाजलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे लसण टाकणार आहोत. लसण आणि मीठ. मिठामुळे कोणता बी पदार्थ पाट्यावर वाटला जातो. तर मीठ कधीच बिना मिठाचं वाटायचं नाही. जर मीठ नसलं ना तर पाट्यावर कोणतीही गोष्ट रगडत नाही. तर बघा आता हे छानपैकी असे हिरव्या गार अशा मिरच्या. आता बघा मी कशा पद्धतीने वाटते. नरम झाल्यामुळे लवकर वाटल्या जातात. पण मी ते एकाच हाताने वाटते कारण माझा प्रॉब्लेम आहे मोबाईल पकडायचा. तर मैत्रिणींनो असा ठेसा तुम्ही खाऊन बघा. तोंडाला चव वाढवणारा गावाकडचा सुकटाची चटणी. मैत्रिणींनो पाट्यावरचा लसणाचा ठेसा बी हिरव्या मिरच्यांचा खूप छान लागतो. त्याच पद्धतीने आपली ही सुकटाची चटणी बनत आहे. घाई गडबडीच्या गावाला बाहेर शेतात रानात जायच्या वेळेस अशी चटणी लवकरात लवकर करून घेता. हे बघा असं ठेसा असं ठेसून आणि चेचून घ्यायचं आबडदोबड. खूप अशी चटणी तोंडाला चव येते. अशी वाटून बघताच तोंडाला चव येते. लसण आणि हिरव्या मिरच्याचा रगडा त्याच्यामध्ये सुकट टाकायचं. ठेसा तर खूपच छान लागतो. लग्न कार्यात बी बनवतात आता पद्धत आहे. हे बघा ह्या पद्धतीने असा मस्त छान असं. हे बघा मी एका हाताने किती छान वाटलेलं आहे बघा. पूर्ण एका हाताने वाटलेलं आहे मैत्रिणी. हे बघा मला माझ्या हातानेच कोणती भाजी बनवलेली आवडते. तर बघा आता हे मस्त अशी छान असा पाटा आपण पाट्यावर हिरवागार असा ठेसा वाटलेला आहे हिरव्या मिरचींचा. झणझणीत आणि चमचमीत अशी छानपैकी अशी चटणी तोंडावर पाणी सोडणारी असा हा आपला ठेसा तयार झालेला आहे बघा. आता आपण हा ठेसा पूर्ण असा गोळा करायचा. पूर्ण वरुट्याचा आणि पाट्यावरचा पूर्ण ठेसा असा एका जागेवर गोळा करायचा. हे बघा. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी चटणी तुम्ही करून बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर गावाकडची सुकटाची चटणी पाट्यावर वाटून ठेस्यामध्ये. तर हा बघा आपला ठेसा असा किती खावा असा झालेला आहे. तर आता बघा याच्यावर आपण सुकट टाकणार आहोत. हे असं मस्तपैकी त्याला काढून घेणार आहोत. त्या सुकटाला ही चटणी पूर्ण अशी काढून घ्यायची. पाट्याला पूर्ण पुसून घ्यायची. अशी पूर्ण पुसायची. अशी पूर्ण त्याला लावून घ्यायची. तर मैत्रिणी तुम्हाला पाटा जर नसला तर तुम्ही ह्याच्यावर ह्या पद्धतीने करून बघा. ठेसा मिरच्या मिक्सरवर दळून करून बघा. खाऊन बघा. इतकी छान लागते ना. ती बघा आपली ही चटणी. आता आपण ही चटणी तळणार आहोत. हे बघा असं पूर्ण पुसून घ्यायचं. याच्यावर मैत्रिणींनो जर कोणी काय करतं भाकर सुद्धा चुरून त्याचा काला बनवतं. छान लागतो भाकरीवर काला तो. तर पहिलं बघा आम्ही अशा पाट्यावर आहे ना अशा सुकटाच्या चटण्या वाटायचो. पहिलं मिक्सर नव्हतं तर त्यावेळेस असं वाटायचं. तर हे बघा आता छान अशी आपण पाट्यावर अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता ही चटणी आपण मस्त अशी तळून घेणार आहोत. तव्यावर छान अशी तळून घेऊ.
हे बघा मैत्रिणींनो, छान असं तेल आपण टाकलेलं आहे तव्यावर. तवा आपला गरम झालेला आहे. तर आता ही चटणी आपण खरपूस अशी छान अशी भाजून घेणार आहोत. खमंग अशी खरपूस तोंडाला चव वाढवणारी सुकटाची चटणी पाट्यावरची आणि खरपूस अशी भाजणार आहोत. कडक बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर चपात्याबरोबर खूप छान लागते खायला. तर ह्या पद्धतीने अशी सुकटाची चटणी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी माझी सुकटाची चटणी, आपली सुकटाची चटणी बनवत आहे. त्यात एक खरपूस भाजायची. खरपूस म्हणजे कशी कडक आणि छान लागणार असेल. पहिलं जे आपण सुकट भाजलेलं आहे, आता जे आपण भाजून घ्यायचं आहे. तर आज चटणी छान अशी तळत आहे. तर ह्या पद्धतीने बघाची चटणी आपली ही तयार झालेली आहे. कारण जास्त भाजलं तर जळून जाईल मिक्सर चटणी. हे बघा चटणी आपली तयार झालेली आहे. पाट्यावरची सुकटाची चटणी झणझणीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारी गावाकडची. चला आता आपण चटणी काढून घेऊया. खरपूस आणि कडक अशी तोंडाला चव वाढवणारी चटणी आपली तयार झालेली आहे. तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने करा, खा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. साधी आणि सोपी आपली सुकटाची चटणी पाट्यावरची, खरपूस अशी छान अशी तळलेली.